श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. भाऊबीजेच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीज, भावा बहिणीच्या प्रेमाचा सोहळा. या दिवशी बहीण आपल्या भावाला प्रेमानं ओवाळते आणि भाऊ देखील आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो. बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, त्याला यश मिळावं, कीर्ती मिळावी म्हणून प्रार्थना करते आणि भाऊ देखील आपल्या बहिणीचं सदैव रक्षण करण्यास तत्पर राहील असं वचन देतो. या दिवसाचं आध्यात्मिक महत्त्व आणखी एक असं की या दिवशी यमराजानं आपली बहीण यमी हिच्या घरी जाऊन तिचा पाहुणचार घेतला होता आणि त्यामुळंच या दिवसाला यमद्वितीया असं म्हटलं जातं. पितरांचं स्मरण करणं, बहिणीनं भावाला ओवाळायचं, यासोबतच या दिवशी आपल्याला काही मंत्रसाधना करायच्या आहेत, लक्ष्मीप्राप्तीची सेवा करायची आहे, तोडगे करायचे आहेत, जे केल्यानंतर वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील. या वर्षीचा म्हणजेच 2024 सालचा भाऊबीजेचा मुहूर्त कोणता, म्हणजेच बहिणीनं भावाला कधी ओवाळायचं, या दिवशी नेमकं काय करावं, माता लक्ष्मीची कुठली सेवा करावी, लक्ष्मीप्राप्तीसाठी कोणते उपाय या दिवशी करावे, कोणत्या आध्यात्मिक साधना कराव्यात, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. प्रथम बघूया या वर्षीचा भाऊबीजेचा मुहूर्त कोणता. 3 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्याला भाऊबीज साजरी करायची आहे. भावाला ओवाळण्याचा जो अत्यंत शुभ मुहूर्त आहे तो आहे सकाळपासून दुपारी साधारण 12:15 वाजेपर्यंत. ज्यांना ज्यांना यावेळेत शक्य होईल अवश्य आपण आपल्या भावाला ओवाळायचं. त्यानंतर दुसरा जो मुहूर्त आहे तो आहे दुपारी 2:30 वाजेपासून 3:30 वाजेपर्यंत. आणि तिसरा जो शुभ मुहूर्त आहे तो आहे संध्याकाळी 4:45 वाजेपासून 6:30 वाजेपर्यंत. तर या शुभ मुहूर्तावर आपल्याला शक्य झालं तर अवश्य आपल्या भावाला ओवाळायचं. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी ओवाळा, ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी दिवसभरात कधी पण ओवाळा. अगदी रात्रीपर्यंत आपण आपल्या भावाला ओवाळलं तरी चालेल. भावाच्या कपाळाला टिळा लावायचा, विधिवत त्याला औक्षण करायचं. आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, आपल्या भावाला यश मिळावं, कीर्ती मिळावी म्हणून देवाकडे प्रार्थना करायची. भावानं देखील बहिणीला काहीतरी भेटवस्तू द्यावी, ओवाळणी द्यावी. समजा आपल्याला भावाला ओवाळायला जमलं नाही, भाऊ बाहेरगावी असेल, अशा वेळेला चंद्रालाच आपला भाऊ मानायचं आणि त्याला ओवाळायचं. प्रेमानं, आदरानं आपल्या भावाचा पाहुणचार करायचा आणि अशा पद्धतीनं आपण सर्वांनी भाऊबीज साजरी करा. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण यमदीप दान करतो. ज्यांना कोणाला यमदीप दान करायला जमलं नसेल अशांनी भाऊबीजेच्या दिवशी रात्री दक्षिणेकडं यमराजाचं स्मरण करून यमदीप लावायचा, त्याची पूजा करायची. दिवाळीतील या ज्या 3 तिथी आहेत, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज, या 3 तिथीला यमदीप दान केलेलं शुभ असतं, ज्यामुळं आपल्या घरातील सदस्यांचं अकाली मृत्यू, अपघाती मृत्यूपासून संरक्षण होतं. भाऊबीजेच्या दिवशी यमराजानं आपली बहीण यमी हिच्या घरी जाऊन तिचा पाहुणचार घेतला होता. त्यामुळंच या तिथीला यमद्वितीया असं देखील म्हटलं जातं. या दिवशी यमराजाचं जे तमोगुणी तेज आहे ते कमी होत असतं. त्यामुळे या दिवशी जर आपण अशा पद्धतीनं यमराजाची यमदीप दान करून प्रार्थना केली तर आपल्या घरातील सदस्यांचं अपमृत्यूपासून संरक्षण होतं. तसंच पितरांच्या शांतीसाठी या दिवशी सकाळी दोन्ही हात वर करून दक्षिणेकडं आपल्या पितरांचं स्मरण करायचं आणि त्यांच्या मुक्तीसाठी यमराजाकडे प्रार्थना करायची. यमराज हे दक्षिण दिशेकडे असतात, आपल्या सर्वांना माहिती असेल. त्यांची बहीण यमुना म्हणजेच यमी ही जलरूपात आहे, म्हणजेच यमुना नदी. हिमालयातून खाली उतरून भगवान श्रीकृष्णाच्या सावळ्या रंगाशी ती एकरूप झाली आणि नंतर ती सागराला न मिळता प्रयागराजला, गंगेला मिळाली. प्रयागराजच्या आधी एका टप्प्यावरती नयनी येथे यमद्वितीयेला म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी मोठी जत्रा भरते आणि त्या ठिकाणी यमराज आपल्या या बहिणीकडं बंधू म्हणून येतात आणि आपली भाऊबीज साजरी करतात, अशी आख्यायिका आजही प्रसिद्ध आहे. आणि म्हणूनच या दिवसाचं हे आध्यात्मिक महत्त्व समजून आपण या दिवशी अवश्य दीपदान करायचं. समजा काही कारणास्तव आपल्याला आपल्या भावाला ओवाळायला जमलं नाही, पांडव पंचमीपर्यंत आपण आपल्या भावाला ओवाळू शकता. दिवाळीतील या ज्या प्रत्येक तिथी आहेत, धनत्रयोदशी असेल, नरक चतुर्दशी असेल किंवा लक्ष्मीपूजन, भाऊबीज, या सर्व तिथी लक्ष्मीकारक मानल्या जातात. आपल्याला मी मागे सांगितलं होतं की त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत कुबेर भगवान यांची साधना करणं अत्यंत शुभफलदायी मानलं जातं आणि म्हणूनच दिवाळी पर्वामध्ये काही लक्ष्मीकारक सेवा आपल्याला करायच्या आहेत.
भाऊबीजेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी दिवसभरात कधी पण आपण या सेवा करा, या मंत्र साधना करा, हे उपाय करावेत, जेणेकरून आपल्या घरातील आर्थिक ज्या अडचणी असतील, समस्या असतील, त्याचं निवारण होईल. साधारणतः वर्षभरामध्ये काहीतरी मार्ग सापडेल, पैशांची आवक वाढेल, धनसंचय होईल. तर या दिवशी भाऊबीजेच्या दिवशी कोणत्या साधना कराव्यात ते आता आपण बघूया. यातील आपल्याला ज्या ज्या साधना, जे जे उपाय जमतील तेवढे आपण अवश्य करावेत. आणि हे सर्व अनुभवसिद्ध उपाय आहेत, अनुभवसिद्ध साधना आहेत. नक्कीच आपण या साधनांचा लाभ घ्या. पहिला उपाय, ज्यांना कोणाला शत्रुपीडेचा त्रास असेल, आपल्याला वाटत असेल की नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी काही अडीअडचणी आहेत, एखादा व्यवसाय चांगला सुरू असतो आणि मध्येच काहीतरी अडचणी येतात, शत्रू, वाईट नजर यापासून आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी दिवाळी, पाडवा आणि भाऊबीज या 2 दिवशी हनुमत बीसा या स्तोत्राचं पठण अवश्य करावं. आपल्या या चॅनलवर आहे, मी आपल्यासाठी पुन्हा लागलं तर अपलोड करेल. नक्की आपण ज्यांना ज्यांना शक्य होईल हनुमत बीसा या स्तोत्राचं 11 वेळा पठण करावं. ज्यांना शक्य होईल त्यांनी 11 वेळाला करा. नाही शक्य होणार 1 वेळा मनोभावे पठण करा. स्तोत्र पठण कसं करायचं? आपल्या देवघरासमोर बसायचं, दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि या स्तोत्राचं पठण किंवा श्रवण करायचं. पूर्ण स्तोत्र वाचून झाल्यानंतर ती जी अगरबत्ती असते तिची रक्षा असते, ही रक्षा आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या कपाळाला लावायची. एखादी बाधित व्यक्ती असेल, आजारी व्यक्ती असेल, त्यांच्या कपाळाला अवश्य लावावी. आपल्या सर्वांना माहिती असेल, बजरंगबली यांच्या शक्तीपुढे वाईट शक्ती काहीच करू शकत नाही. त्यामुळं हे स्तोत्र आपण भाऊबीजेच्या दिवशी अवश्य पठण करा. शत्रुपीडेपासून आपलं सदैव रक्षण होईल. त्यानंतर आर्थिक प्रगतीतील जे अडथळे असतात ते दूर होण्यासाठी, आपल्या घरामध्ये धनसंचय होण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा उपाय आपण अवश्य करावा. भाऊबीजेच्या दिवशी आपण नवनाथ ग्रंथातील, नवनाथ भक्तिसार या मूळ ग्रंथातील 40वा अध्याय अवश्य पठण करावा. आपल्या या चॅनलवरती 40वा अध्याय आहे. नवनाथ भक्तिसार अध्याय 40वा, प्रदीप कुलकर्णी असं सर्च करा, आपल्याला अध्याय मिळून जाईल. सोबत पठण करा. परंतु भाऊबीजेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी अगदी याच पद्धतीनं दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 40व्या अध्यायाचं पठण करायचं. 40व्या अध्यायाला कल्पतरू म्हटलं जातं. या अध्यायाचं पठण केल्यानंतर आपल्या सर्व मनोकामना निश्चित पूर्ण होतील. बऱ्याच जणांना अनुभव आले आहेत. आपले बरेच सबस्क्रायबर आहेत, त्यांनी देखील, मी त्यांना ज्या वेळेला 40व्या अध्यायाची सेवा सांगितली होती, त्यांना आलेले चमत्कारिक अनुभव स्वतः त्यांनी मला सांगितले आहेत. आणि म्हणूनच आपण देखील भाऊबीजेच्या दिवशी नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचा 40वा अध्याय अवश्य पठण श्रवण करा. आपल्या जीवनातील कुठलंही आर्थिक संकट असू द्या, ते दूर होण्यास नक्की मदत होईल. तिसरी महत्त्वाची सेवा ही आपल्याला करायची आहे प्रदोषकाळी, म्हणजेच संध्याकाळच्या वेळेला. भगवान शिवाची आपल्याला उपासना करायची आहे. आपल्या जवळपास भगवान शंकराचं मंदिर असेल, मंदिरात जाऊन ही सेवा करायची. नसेल, आपल्या घरातच करा. आपल्या उजव्या हातामध्ये पांढरी फुलं घ्यायची जी भगवान शिवाला आवडतात आणि भगवान शिवाचा मंत्र, महिला जर ही सेवा करत असतील त्यांनी नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा. पुरुष करत असतील ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा. आपल्या उजव्या हातामध्ये पांढरी फुलं घ्यायची आणि अशा पद्धतीनं नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचं 108 वेळा पठण करायचं. आपल्या घरात शिवलिंग असेल, शिवलिंगावरती ही फुलं अर्पण करायची. भस्म असेल, भस्म लावावं किंवा पांढरं गंध लावावं. समजा आपल्याकडे शिवलिंग नसेल तर आपल्या जवळपास मंदिर असेल, शिवालयात जाऊन त्या ठिकाणी शिवलिंगावरती अशा पद्धतीनं 108 वेळा ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय हा मंत्र पठण करून ही फुलं शिवलिंगावरती वाहून द्यायची. मंत्र म्हणत असताना किंवा मंत्र म्हणायच्या अगोदर आपण संकल्प देखील करू शकता की ही सेवा किंवा हा तोडगा मी माझ्या या इच्छेसाठी, ही मनोकामना पूर्ण होण्यासाठी करत आहे. कुठलीही मनोकामना असू द्या, विवाहसंबंधित असू द्या किंवा संतती संबंधी असू द्या किंवा काही आर्थिक अडचण असेल, कर्जमुक्तीसाठी असू द्या, अशा पद्धतीनं भाऊबीजेच्या दिवशी हा तोडगा, हा उपाय आपण नक्की करावा. आपल्या जवळपास शिवालय असेल त्या ठिकाणी जाऊन ही सेवा करा. नसेल, आपल्या घरातच अशा पद्धतीनं फुलावरती ही सेवा करून फुलं शिवलिंगावरती अर्पण करायची. तर हे 3 सोपे उपाय मी आपल्याला सांगितले आहेत. यापैकी आपल्याला जे जे शक्य होईल भाऊबीजेच्या दिवशी आपण अवश्य करावेत. लक्ष्मीकारक उपाय आहेत. याविषयी आपल्याला काही अडचण आली, शंका असेल, मला नक्की विचारा. आपल्याला एखाद्या विषयावरती व्हिडिओ हवा असेल की ह्याविषयी माहिती सांगावी, नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगावे. मी प्रयत्न करेल. माहिती आवडली असेल जास्तीत जास्त आपल्या माता भगिनींपर्यंत पोहोचवा.
चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीम नमः.